नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण मुंबई महानगरपालिका भरती 2024 साठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय इम्पॉर्टंट TCS पॅटर्ननुसार या ठिकाणी जीके पाहणार आहोत। आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जीकेच्या या ठिकाणी किती प्रश्न असणार आहेत। एकूण 25 प्रश्न आपल्याला जीके मध्ये विचारले जाणार आहेत। म्हणजेच किती मार्कासाठी असणार आहेत तर हे 50 मार्कासाठी असणार आहेत। म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट आणि अतिशय महत्त्वपूर्ण असा चॅप्टर कोणता आहे तर तो आहे जीके आहे, किंवा विषय कोणता आहे तर तो जीके आहे। आणि जीके मध्ये तुम्हाला माहित असेल की TCS काय करत आहे, सगळे प्रश्न काय करत आहेत ते रिपीट करत आहे। त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, TCS ने आतापर्यंत जेवढ्या प्रश्नपत्रिका घेतल्यात, आता याच्या अगोदर TCS ने सगळ्यात मोठी भरती कोणती घेतलेली आहे तर ती तलाठी भरती 2024 ही TCS ने घेतलेली सगळ्यात मोठी भरती आहे। मग तुम्हाला काय करायचंय, तलाठी भरतीमध्ये TCS ने जेवढे प्रश्न विचारले होते जीकेचे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायचे आहेत। मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा काय केलेलं आहे की TCS ने तलाठी भरती 2024 ला विचारलेले जे जीकेचे प्रश्न होते ते प्रश्न जसेच्या तसे या ठिकाणी आपण घेतलेले आहेत। फक्त याच्यामध्ये आपण तुम्हाला काय करणार आहे तर त्या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण सहित देणार आहे तुम्हाला, ठीक आहे। मग या ठिकाणी पहा, आपला पहिला प्रश्न काय आजचा पहा, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही। आता इथं काय विचारले पहा की कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही असं विचारले। प्रश्न वाचताना काय करायचं आहे, व्यवस्थित वाचायचं आहे, बारकाईने वाचायचं आहे। इथं नाही विचारलं नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं, आपण प्रश्न वाचतो की खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहते आणि आपण लगेच उत्तर काय करतो, गोदावरी लिहून टाकतो। मग अशी सिली मिस्टेक करायची नाही। यांनी काय विचारलंय, कोणती नदी वाहत नाही असं विचारलंय। आणि पहा उत्तर कुठे दिले पहा, सगळ्यात शेवटी पर्याय क्रमांक 4 चंबळ नदी हे उत्तर दिले। म्हणजे बऱ्याच वेळेस विद्यार्थी काय करतो, या ठिकाणीच पाहतो आणि प्रश्नाचं उत्तर लिहून टाकतो आणि मग घरी आलो आपल्याला कळतं की बाबा आपला मार्क गेलेला आहे, आपलं उत्तर काय झालेलं आहे, चुकलेलं आहे, ठीक आहे। मग त्याच्यामुळे प्रश्न वाचताना तुम्हाला शेवट इथं काय विचारलंय ते लक्षात ठेवायचं। बऱ्याच ठिकाणी नाही विचारलेलं असतं किंवा चूक विचारलेलं असतं, अयोग्य विचारलेलं असतं। मग हे शब्द तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचे किंवा वाचताना बारकाईने वाचायचे, ठीक आहे। मग तुम्हाला माहिती आहे पहा, गोदावरी नदी महाराष्ट्रातून वाहते, इंद्रावती नदी सुद्धा महाराष्ट्रातून वाहते। आता या नदीचा उगम कुठं झालेला आहे मित्रांनो, इंद्रावती नदीचा ओडिसामध्ये झालेला आहे, परंतु वाहताना ही कुठं वाहते, महाराष्ट्रात येते। म्हणजेच गोदावरी नदीची ही एक उपनदी आहे। त्याचबरोबर कृष्णा नदी सुद्धा काय होते, महाराष्ट्रातून वाहते, परंतु चंबळ ही एकमेव नदी अशी आहे की ती महाराष्ट्रामधून वाहत नाही, ठीक आहे। मग या ठिकाणी तुम्हाला अजून प्रश्न विचारू शकतात की बाबा ही चंबळ जी नदी आहे ही कोणत्या नदीची उपनदी आहे, तर मग ही चंबळ नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर ती यमुना नदीची उपनदी आहे, लक्षात ठेवा। किंवा असं सुद्धा विचारू शकतात की खालीलपैकी कोणती नदी यमुना नदीची उपनदी आहे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा ऑप्शन आपल्याला चंबळ देऊ शकतात। त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, चंबळ ही काय आहे, यमुना नदीची उपनदी आहे। आणि यमुना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर यमुना ही गंगा नदीची उपनदी आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर पहा, प्रश्न विचारू शकतात की चंबळ नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहते, तर चंबळ नदी कोणकोणत्या राज्यामधून वाहते पहा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या 3 राज्यामधून काय होते, चंबळ नदी वाहते। हे लक्षात ठेवायचंय। तुम्ही अंदाजे लॉजिकली मध्य प्रदेश लिहू शकता, उत्तर प्रदेश पण लिहू शकता, परंतु तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचंय की चंबळ नदी काही ठिकाणी काय होते, राजस्थान राज्यामधून सुद्धा वाहते। म्हणजे ह्या काही गोष्टी अशा असतात की ज्या तुम्हाला पाठच ठेवाव्या लागतात किंवा लक्षात ठेवाव्या लागतात, लॉजिक लावून तिथं आपण उत्तर चुकून बसतो, ठीक आहे। त्याचबरोबर या नदीचा उगम कुठं होतं पहा, तर मध्य प्रदेशामधील महू येथे होतं। आणि कोणत्या पर्वतरांगेमध्ये होतं हा प्रश्न सुद्धा TCS ने विचारलेला आहे। कोणत्या, विंध्य पर्वतरांगेत त्या काय होतो, या नदीचा उगम होतो। कोणत्या नदीचा, चंबळ नदीचा, कुठं, महू या ठिकाणी, ठीक आहे, लक्षात ठेवा। त्याचबरोबर आता ती यमुना नदीची उपनदी आहे, पण ती यमुना नदीला कुठं जाऊन भेटते तर ती उत्तर प्रदेशातील साहोन या गावाजवळ काय होते, यमुना नदी जाऊन मिळते, ठीक आहे। राज्य पण लक्षात ठेवायचे आणि हे साहोन पण लक्षात ठेवायचे, ठीक आहे। त्याचबरोबर लांबी किती आहे नदीची तर 1050 किलोमीटर ही काय नदीची लांबी आहे, लक्षात ठेवायची अजिबात गरज नाही। फक्त तुम्हाला माहिती असं म्हणून मी ठेवलंय, सांगितलंय, एवढ्या डीपमध्ये प्रश्न विचारला जात नाही। त्याचबरोबर चंबळ नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत हे मात्र तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल, कारण याच्यावरती प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे। मग चंबळ नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत पहा, बागदी आहे, त्याच्यानंतर शिप्रा आहे, चामला आहे, सिवान आहे आणि ब्राह्मणी आहे, ठीक आहे। या नद्या काय आहेत। त्याचबरोबर अजून एक नदी आहे कराल, तर काय या काय आहेत, चंबळ नदीच्या उपनद्या आहेत। त्याच्यापैकी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची नदी लक्षात ठेवायची कोणती, शिप्रा, कारण ह्या शिप्रा नदीच्या किनाऱ्यावरती काय होतो,
कुंभमेळा भरतो आणि तो कोणत्या ठिकाणी भरतो हे तुम्हाला काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, ही शिप्रा नदी काय खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती परीक्षेत भरपूर प्रश्न विचारलेले आहेत, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. पहा प्रश्न क्रमांक 2 आहे. काय विचारलंय, राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थाचं मुख्यालय भारतातील कोणत्या शहरामध्ये आहे असं विचारलंय. म्हणजे भारतातील जी राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था आहे या संस्थेचं मुख्यालय कोठे आहे असं विचारलंय. यालाच काय म्हटलं जातं, तर इक्रा असं सुद्धा म्हटलं जातं किंवा ICAR असं सुद्धा म्हटलं जातं. मग या संस्थेचं मुख्यालय कुठे, ऑप्शन काय दिलेत पहा, कोलकाता, भुवनेश्वर, कटक आणि गुवाहाटी. तर यापैकी कुठं मुख्यालय आहे, तर कटक या ठिकाणी काय आहे, या राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचं मुख्यालय आहे. त्याचबरोबर बऱ्याच वेळेस परीक्षेत प्रश्न विचारला जातो की राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेची स्थापना कधी झाली, तर ही स्थापना कधी झाली होती, 1966 झाली होती. परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. तुम्हाला जी गोष्ट लक्षात ठेवायला सांगितली ना ती तोंडपाठ करूनच ठेवायची. का, तर त्या ठिकाणी परीक्षेत त्याच्या अगोदर प्रश्न विचारलेले आहेत आणि अगोदर विचारलेत याचा अर्थ काय होणार आहे, भविष्यात सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. पुढचा प्रश्न पाहू, 3 नंबर पहा. काय विचारले पाहता या ठिकाणी 3 नंबर प्रश्न आहे. पृथ्वीच्या वातावरणातील सरासरी तापमानात होणारी दीर्घकालीन वाढ ही डॅश डॅश म्हणून ओळखली जाते. आता जे पृथ्वीचं जे वातावरण आहे या वातावरणात सध्या काय होत आहे, सरासरी काय होत आहे, तापमानाची वाढ होत आहे. आणि ती कशी वाढ होत आहे, तर ती दीर्घकालीन वाढ होत आहे. मग ही जी दीर्घकालीन वाढ आहे ही काय म्हणून ओळखली जाते असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय. आता या ठिकाणी पहा, प्रदूषण हा उत्तर येणार नाही किंवा वरीलपैकी हे येणार नाही, पण हे 2 पर्याय असे आहेत. एक तर काय, हरितगृह वायूचा परिणाम आणि दुसरं काय, जागतिक तापमान वाढ. या दोन्हीमध्ये तुमचं काय कन्फ्युजन होऊ शकतो. पण आता याचं उत्तर काय आहे, या ठिकाणी जागतिक तापमान वाढ म्हणून ओळखली जाते, हे लक्षात ठेवा. काय, जी तापमान वाढ होते ती काय म्हणून ओळखली जाते, तर ती जागतिक तापमान वाढ म्हणून ओळखली जाते. आणि ती कशामुळे होते किंवा तो कशाचा परिणाम आहे, तर तो हरितगृह वायूचा परिणाम आहे. म्हणजे जर असं विचारलं की जागतिक तापमान वाढ जी होत आहे ही कशामुळे होत नाही, तर ती कशामुळे होत आहे, हरितगृह वायूमुळे होत आहे किंवा हरितगृह वायूच्या परिणामामुळे जागतिक तापमान वाढ होत आहे. परंतु जी तापमान वाढ होते तिला काय म्हटलं जाते, सध्या जागतिक तापमान वाढ असं म्हटलं जातं, ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे जो की परीक्षेत वारंवार विचारलेला आहे. अगदी MPSCने सुद्धा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता. मला वाटतं 2019च्या कंबाईनला प्रश्न आला होता. मग या ठिकाणी काय विचारले पहा, काय विचारलं होतं त्यांनी की जगामधील खालीलपैकी कोणता देश सर्वाधिक हरित वायूचं उत्सर्जन करणारा देश आहे. मग हा जो हरितगृह वायू आहे की ज्याच्यामुळे काय होतंय, जागतिक तापमान वाढ होत आहे. मग या वायूचं उत्सर्जन करणारा जगातील सगळ्यात मोठा देश किंवा सगळ्यात जास्त हरितगृह वायूचं उत्सर्जन करणारा देश कोणता, हा प्रश्न परीक्षेत तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मग तो देश कोणता आहे, तर तो अमेरिका आहे, लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. 2 नंबरला कोणता आहे, तर 2 नंबर आपला शेजारी चीन म्हणजे चायना आहे, हे पण लक्षात ठेवा. दोन्हीवरती पण प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत, ठीक आहे. त्याचबरोबर हा जो अमेरिका देश आहे याने अजून सुद्धा क्योटो प्रोटोकॉल आहे. आता हे हरितगृह वायूचं उत्सर्जन कमी करण्यासाठी कोणता प्रोटोकॉल आहे, तर क्योटो प्रोटोकॉल आहे. आणि याच्यावरती काय केलेली आहे, अमेरिकेने अजून सुद्धा स्वाक्षरी केलेली म्हणजे सही केलेली नाही. म्हणजेच अमेरिकेने हा क्योटो प्रोटोकॉल स्वीकारलेला नाही, हे पण लक्षात ठेवा. याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. त्याचबरोबर ही जी जागतिक तापमान वाढ होत आहे ही किती अंशाची होत आहे पहा, 2 ते 3 अंशाची. म्हणजे आपल्याला जर असं जर पाहिलं तुम्ही किंवा 2 ते 3 अंश तापमान काय आपल्याला किरकोळ वाटतं, परंतु ते किरकोळ नसून याच्यामुळे काय होत आहे, पृथ्वीवरती महाकाय असे बदल घडून येत आहेत. आता कोणकोणते बदल घडून येत आहेत, तर तुम्हाला माहिती आहे, म्हणजे बर्फ वितळत आहे, समुद्राची पातळी वाढत आहे. त्याचबरोबर बऱ्याच सजीवांच्या जी आनुवंशिकता आहे याच्यामध्ये सुद्धा काय होत आहे, बदल होत आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी परंतु अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय इम्पॉर्टंट अशी सूचना. तर मित्रांनो आपण मुंबई मनपा म्हणजेच मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आणि आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही TCS पॅटर्नवर आधारित परीक्षा असणार किंवा TCS पॅटर्नवर आधारित आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय केलं जाईल, तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर दिले जातील. म्हणजेच काय, 1000 अतिशय IMP असे क्वेश्चन्स तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने दिले जातील, ओके. त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. मग याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स राहतील पहा, मराठी राहील, इंग्रजी राहील, त्याचबरोबर गणित व बुद्धिमत्ता राहील,
इतिहास, भूगोल, पॉलिटी, विज्ञान या सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी काय केल्या जातील, प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा सिलेबसमध्ये काय दिलेलं त्यांनी बुद्धिमत्ता दिलेलं आहे. मग का तुम्ही फक्त बुद्धिमत्ता करायची आणि गणित करायचंच नाही असं करायचं नाही मित्रांनो. तुम्हाला गणित पण करायचं आणि बुद्धिमत्ता पण करायची. हा बुद्धिमत्ता थोडी जास्त करा, परंतु गणिताचे सुद्धा महत्वाचे जे बेसिक चॅप्टर आहेत हे 100% करून जा. ठीक आहे. आता याची किंमत किती असणार आहे या सगळ्याची, तर ती 150 रुपये किंमत असणार आहे. परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस तर आपली ऑफर आहे. जर तुम्ही आपली टेस्ट सिरीज आज घेतली तर ती तुम्हाला काय होणार आहे, ऑफरनुसार फक्त आणि फक्त 99 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे मित्रांनो, तर तुमच्या सगळ्याकडे गुगल पे आहे, फोनपे आहे. या ठिकाणी आपला नंबर आहे पहा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा नंबर सांगतो 96 89 14 16 30. हा आपला गुगल पे आणि फोनपे नंबर आहे. तुम्हाला या नंबरवरती काय करायचं आहे, 99 रुपये पे करायचे आहेत. आणि तुम्ही जे 99 रुपये पे केले त्याचा एक काय करायचा आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे. आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे मित्रांनो, मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे, म्हणजे व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. आता व्हॉट्सॲपला आपला नंबर कोणता आहे, तर हाच नंबर आपला व्हॉट्सॲप नंबर सुद्धा आहे 96 89 14 16 30. हाच काय आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. बरेच विद्यार्थी म्हणतात की सर तिथं नाव काय येईल, गुगल पे फोनपेला आपलं नाव काय येईल मित्रांनो, तर ते येईल नागनाथ गर्जे. लक्षात ठेवा. बरेच विद्यार्थ्यांचे मेसेज येत असतात की सर फोनपेला नाव काय येते, तर हा आपला नंबर आहे. नंबर काळजीपूर्वक टाका. नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी आपलं नागनाथ गर्जे असं नाव येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 4 आहे. काय विचारले पहा या ठिकाणी, काय विचारलं होतं पहा. आता हे सगळे प्रश्न कोणी विचारलेले आहेत मित्रांनो, TCSने विचारलेले आहेत. आणि BMC भरती म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा पेपर सुद्धा कोण घेणार आहे, TCSच घेणार आहे. म्हणून हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये जशाच्या तसे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. मग या ठिकाणी काय विचारले पहा, राजस्थानमध्ये कोणत्या शहरात राजस्थान आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सव साजरा केला जातो. मग राजस्थान आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सव हा कोणत्या शहरामध्ये साजरा केला जातो, तर हा जोधपूर शहरामध्ये साजरा केला जातो. वन लाइनर प्रश्न आहे, परंतु परीक्षा दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 5 नंबर. आता या ठिकाणी काय विचारले पहा, बेंगळुरूचे दुसरे नाव डॅश डॅश हे आहे. आता हे जे बेंगळुरू शहर आहे, आता हे बेंगळुरू काय आहे, किंवा बेंगळूर पण म्हणतो आपण याला, बेंगळुरू पण म्हणतो. तर या शहराचं दुसरं नाव काय आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑप्शन काय दिलेत पहा, गुलाबी शहर, रेशीम शहर, उद्यान शहर, आध्यात्मिक शहर. मग आता या ठिकाणी तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे गुलाबी शहर कोणतं आहे मित्रांनो, तर जयपूर हे गुलाबी शहर आहे. म्हणजे जे पहिला पर्याय कट झाला. त्याच्यानंतर आध्यात्मिक शहर कोणतं आहे, तर आध्यात्मिक शहर हे वाराणसी आहे. हे पण लक्षात ठेवा. मग या ठिकाणी बेंगळुरूचं दुसरं नाव कोणतं आहे मित्रांनो, तर बेंगळुरूचं दुसरं नाव उद्यान शहर आहे, किंवा उद्यानाचं शहर असं बेंगळुरूला म्हटलं जातं. मग आता हे बेंगळुरू कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ते कर्नाटक राज्यामध्ये आहे. आणि कर्नाटक राज्याची काय आहे, ती राजधानी आहे. हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचबरोबर या शहराला अजून एक दुसरं नाव आहे, ते म्हणजे कोणतं, तलावांचे शहर असं सुद्धा म्हटलं जातं. पहा, उद्यानाचे शहर पण म्हटलं जातं, तलावाचे शहर पण म्हटलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे जे बेंगळुरू शहर आहे याला काय म्हटलं जातं, तर भारताच्या माहिती तंत्रज्ञान उद्योगाची काय राजधानी म्हटलं जातं. म्हणजे भारताचं जे IT सेक्टर आहे, ह्या IT सेक्टरची राजधानी कुणाला म्हटलं जातं, तर ते बेंगळुरू शहराला म्हटलं जातं. त्याचबरोबर भारताची सिलिकॉन व्हॅली, काय भारताची सिलिकॉन व्हॅली असं सुद्धा ह्या बेंगळुरू शहराला म्हटलं जातं. म्हणजे काय काय म्हटलं जातं लक्षात ठेवायचं तुम्हाला. उद्यानाचं शहर म्हटलं जातंय, त्याच्यानंतर तलावाचं शहर म्हटलं जातंय, त्याच्यानंतर माहिती तंत्रज्ञान उद्योगाची म्हणजे IT पार्कची राजधानी म्हटलं जातंय, आणि चौथं काय म्हटलं जातंय, भारताची सिलिकॉन व्हॅली असं सुद्धा म्हटलं जातंय. चारही वरती सुद्धा प्रश्न परीक्षेत विचारले आहेत. मोस्टली या ठिकाणी तर 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण आतापर्यंत कमीत कमी 10 ते 15 वेळेस या ठिकाणी प्रश्न आलेला आहे की खालीलपैकी कोणत्या शहराला भारताची माहिती तंत्रज्ञान राजधानी म्हणतात, किंवा IT पार्क कोणत्या शहरामध्ये जास्त प्रमाणात आहेत, किंवा भारताची सिलिकॉन व्हॅली कोणत्या शहराला म्हणतात. हे प्रश्न वारंवार विचारलेले आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय हे तुम्हाला काय करायचंय, तोंडपाठच ठेवायचे. पुढचा प्रश्न आहे 6 नंबर. कोवलम समुद्र किनारा डॅश डॅश येथे स्थित आहे. तर कोवलम कोणता, कोवलम समुद्र किनारा, हा जो समुद्र किनारा आहे हा कुठे आहे, तर हा मित्रांनो या ठिकाणी केरळ या ठिकाणी आहे. बऱ्याच वेळेस काय होतं विद्यार्थ्यांना मित्रांनो, आपल्याला समुद्र किनारा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतो, गोवा येतो. आणि मग पेपर सेट करणाऱ्यांनी सुद्धा पहा
पहिला ऑप्शन काय दिलं त्यांनी, गोवा दिलाय. म्हणजे पोरग कसं खड्ड्यात जाईन, कसं चुकन याचा विचार काय करता येते, पहिलं करते. माहिती आहे ना, समुद्र म्हटलं की आपल्या डोक्यात काय येतं, फक्त गोवा येतं, गोव्याला जायचं, बरोबर. मग लक्षात ठेवा, कोवलम समुद्र किनारा कुठे आहे, केरळला आहे. हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, फक्त हे लक्षात ठेवा की जे युरोपियन पर्यटक आहेत, ह्या युरोपियन पर्यटकांचं हे काय आहे, एक आवडतं पर्यटन स्थळ आहे. म्हणजे असं पण विचारू शकतात की खालीलपैकी कोणतं पर्यटन स्थळ किंवा कोणता किनारा युरोपियन पर्यटकांचं काय आकर्षण आहे. मग कोणता आहे तो, कोवलम समुद्र किनारा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, जे महत्त्वाचं आहे तेवढंच लक्षात ठेवा, बाकीचं जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही. त्याच्यानंतर हा एक चालू घडामोडीवर प्रश्न विचारला होता, भारतातील डॅश हा पहिला जिल्हा बनलेला आहे जेथे प्राथमिक आरोग्य केंद्र 100% सौर ऊर्जेवर आहेत. आता या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची की जिथं जिथं सौर ऊर्जेचा वापर झालाय ना आणि पहिल्यांदा झालाय ना, तिथं प्रश्न येण्याचे चान्सेस 90% आहेत. जी गोष्ट पहिल्यांदा झाली आणि विशेषतः सौर ऊर्जा असेल, म्हणजे हरित ऊर्जेच्या बाबतीत असेल, तर 100% तिथं प्रश्न विचारला जातो. मग हे कोणतं शहर आहे, तर हे सुरत शहर आहे. आता सुरत शहर कुठे आहे, गुजरातमध्ये आहे, सगळ्यांना माहिती आहे. परंतु या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला होता की सुरत शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती आहे. मग हे कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती आहे मित्रांनो, तर हे तापी नदीच्या किनाऱ्यावरती वसलेलं शहर आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला पुन्हा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, मग आता या ठिकाणी काय केलेलं आहे, तर जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, आता ह्या प्राथमिक आरोग्य केंद्राला आपण काय म्हणतो, PHC म्हणजे पब्लिक हेल्थ सेंटर म्हणतो, ग्रामीण भागामध्ये असतात. मग ह्या जिल्ह्यामध्ये काय एकूण 52 PSP आहेत. आता आकडा लक्षात ठेवायचा का, तर अजिबात नाही ठेवायचा, इतका फॅक्च्युअल प्रश्न विचारला जाणार नाही. मग हे सगळे काय आहेत, तर हे कशावर आधारित आहेत, आता सौर ऊर्जेवरती. म्हणजे सौर ऊर्जा केंद्र या ठिकाणी काय केले आहेत, बसवलेले आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू, 8 नंबर. आता हा तर सगळ्यात सोपा प्रश्न आहे, म्हणजे 4थीच्या पुस्तकात प्रश्न आहे हा, आणि तिथून TCSने प्रश्न विचारला होता. काय, बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो. डोळे झाकून, मी स्पष्टीकरण सांगायची सुद्धा गरज नाही, मला माहिती आहे 100% विद्यार्थ्यांना उत्तर येणार आहे. कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो, आसाम राज्यामध्ये. ठीक आहे, आता या ठिकाणी पहा, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात कुठं ठेवायचं तुम्हाला, बिहू हा सण पण आहे आणि बिहू हा काय आहे, नृत्य प्रकार पण आहे, हे पण लक्षात ठेवा. मग ह्या बिहू सणाच्या दिवशी काय केलं जातं, हे बिहू हे नृत्य केलं जातं. आणि बिहू हे नृत्य कसं आहे, तर हे पुरुष प्रधान आहे, हे लक्षात ठेवा. आपल्याला नृत्य म्हटलं की आपल्याला काय होतं, स्त्री आठवतात, गौतमी पाटील. तसं नाही, बिहू नृत्य काय आहे, पुरुष प्रधान आहे. परंतु जे गीत गायलं जातं ना, या गीताचं गायन कोण करतात, स्त्रिया करतात. इथं काय लक्षात ठेवा, अशा वाक्यावरती TCS प्रश्न विचारत आहे. ओके, पुढचा प्रश्न, हे काय पाहायची गरज नाही, खालचं पण एवढं महत्त्वाचं नाही. 9 नंबरचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यावरती सुद्धा भरपूर वेळेस प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मग हे सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, तर हे सांगली जिल्ह्यामध्ये आहे. याची स्थापना कधी झाली, तर ती 1965ला झाली. लक्षात ठेवायची गरज नाही, अजिबात गरज नाही, मी एक तुम्हाला माहिती म्हणून सांगतोय. लक्षात, त्याच्यावरती प्रश्न विचारला, इतक्या डीपमध्ये प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात नाही. ठीक आहे, परंतु या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, जिथं काही वेगळं असेल ना ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. मग इथं वेगळं काय आहे, तर या ठिकाणी सातवहन काळातील 51 मंदिरांचा समूह आहे, हे लक्षात ठेवायचे. मंदिराची संख्या लक्षात नाही ठेवायची, फक्त काय लक्षात ठेवायचं आहे की बाबा या ठिकाणी सातवहन काळातील मंदिरं आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे असा प्रश्न विचारू शकतात की खालीलपैकी कोणत्या अभयारण्याच्या परिसरामध्ये सातवहन काळातील मंदिरांचा समूह आहे, असं विचारू शकतात. किती मंदिर आहेत असं विचारू शकतात का, अजिबात नाही. ठीक आहे, त्याचबरोबर इथं प्राणी कोणते आहेत हे पण लक्षात ठेवा. सांबर आहे, काळवीट आहे आणि भेर, हे प्राणी काय आहेत, संख्येने या ठिकाणी अधिक आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे 10 नंबर, तिहरी धरण कोणत्या राज्यात आहे. आता पहा, इथं TCSने तेहरी म्हणलं होतं, यालाच टेहरी असं सुद्धा म्हटलं जातं. सॉरी, टेहरी, टेहरी असं पण म्हटलं जातं, तेहरी असं पण म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे TCS काय करतं, प्रश्न आधी इंग्लिशमध्ये असतो आणि त्याच्यानंतर काय केलं जातं, मराठीमध्ये गुगलला ट्रान्सलेट केलं जातं. ठीक आहे, त्याच्यामुळे जर तुम्हाला प्रश्न मराठीतून कळत नसेल ना, तर तुम्हाला काय करायचं, तिथं प्रश्न इंग्लिशमधून ओपन होतात GKचे, तुम्हाला इंग्लिशमध्ये ओपन करून प्रश्न वाचायचा आहे. ओके,
मग या ठिकाणी टेहरी धरण कोणत्या राज्यामध्ये आहे? सगळ्यांना माहिती आहे कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तराखंडमध्ये आहे. भारतातील सगळ्यात उंच धरण कोणतं आहे? तर ते हे टेहरी धरण आहे. ठीक आहे. आता हे टेहरी धरण कोणत्या नदीवरती आहे हा मात्र प्रश्न वारंवार विचारला जातो. कोणत्या नदीवरती आहे? तर हे भगीरथ नदीवरती आहे. ठीक आहे. त्याचबरोबर हे जे धरण आहे हे धरण बांधण्याचा उद्देश काय होता याच्यावरती एमपीएससीने प्रश्न विचारलेला आहे. टीसीएसने नाही विचारला पण टीसीएस सुद्धा विचारू शकतो. तर ह्या धरणाचा उद्देश काय पहा, सिंचन, नागरी पाणी पुरवठा आणि वीज निर्मिती हे काय आहेत? ह्या तिहेरी उद्देशाने हे टेहरी धरण काय केलेलं आहे? बांधण्यात आलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला 11 नंबरचा, बांधवगड राष्ट्रीय उद्यान वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे. बांधवगड राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? मला माहिती आहे सगळ्यांना माहिती असणार कारण हा प्रश्नच एवढा वेळेस रिपीट झाला आहे की तो जवळपास सगळ्यांना माहिती असणार आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे बांधवगड राष्ट्रीय उद्यान? मध्य प्रदेश राज्यामध्ये असणार आहे. आता हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? इथं दिले उमरिया जिल्ह्यामध्ये आहे. पण तुम्हाला लक्षात ठेवायची गरज आहे का? अजिबात नाही. याची स्थापना कधी झाली? 1968ला. पण हे सुद्धा लक्षात ठेवायची गरज नाही मित्रांनो. एवढ्या डीपमध्ये प्रश्न टीसीएस विचारत नाही. ठीक आहे. एक नजर फिरवायची फक्त नाही म्हणून. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय आपला 12 नंबर, दुर्मिळ हंगूर हिरण कोणतं? हंगुल हिरण डॅश डॅश येथे आढळते. मग हे कुठं आढळतं? तर हे काश्मीरमध्ये आढळतं. आणि काय विचारलं होतं? तर हे काय होतं? काश्मीरचं म्हणजे जम्मू काश्मीर ज्यावेळेस राज्य होतं त्यावेळेस त्यातला काय होता? हा राज्य प्राणी होता. लक्षात ठेवा. ठीक आहे. महत्त्वाचं आहे. वैज्ञानिक नाव काय? लक्षात ठेवायची गरज नाही. पुढचा प्रश्न 13 नंबर, हा सुद्धा प्रश्न पहा खूप कॉमन प्रश्न आहे परंतु वारंवार परीक्षेमध्ये रिपीट होतो की सुप्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात स्थित आहे? सगळ्यांना माहिती आहे कोणत्या शहरामध्ये आहे हे? तर हे चंदीगड शहरामध्ये आहे. परंतु हे लक्षात काय ठेवायचे तुम्हाला? तर ही काय गार्डन म्हणजे काय? ही काय फुलांची झाडाची बाग नाही तर ही कोणती बाग आहे? शिल्पकला बाग आहे. हे लक्षात ठेवा. कोणती? शिल्पकला. म्हणजे हा रॉक शब्द लक्षात ठेवा. रॉक म्हणजे काय? खडक दगड. ओके. मग ही शिल्पकला बाग आहे. आणि ही कशापासून बनलेली आहे पहा? तर पूर्णपणे औद्योगिक आणि घरगुती कचऱ्यापासून आणि टाकाऊ कचऱ्यापासून किंवा टाकलेल्या वस्तूपासून बनलेली आहे. हे लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं काय? टाकाऊ वस्तूपासून बनलेली आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि ही कोणी बनवली होती याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला. नेकचंद सैनी यांनी. कोणी? नेकचंद सैनी. कधी? 1957. ठीक आहे. महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा. आता हा प्रश्न काय झाला? खूप कॉमन झालाय म्हणून कदाचित टीसीएस इकडे खाली विचारू शकते कोणी स्थापन केली किंवा कशापासून बनवलेली आहे किंवा कोणती बाग आहे विचारू शकते. फळाची बाग आहे, फुलाची बाग आहे किंवा अजून काय विचारू शकते. ओके. पुढचा प्रश्न आहे 14 नंबर, बसपा नदी ही डॅश डॅशची उपनदी आहे. कोणती नदी? बसपा नदी ही डॅश डॅश नदीची उपनदी आहे. ऑप्शन काय दिले पहा? व्यास, गोदावरी, सतलज आणि कावेरी. तर यापैकी सतलज नदीची ही काय आहे? उपनदी आहे. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे की बसपा नदी कुठं वाहते? तर इंडो तिबेट जी सीमा आहे आपली ह्या सीमेजवळ वाहते आणि त्या ठिकाणी तिने बसपा व्हॅली किंवा तिलाच सांगला व्हॅली सुद्धा म्हटलं जातं ही निर्माण केलेली आहे किंवा ह्या व्हॅलीमधून ती नदी वाहते आणि सतलज नदीला येऊन मिळते. कुठं नदी मिळून मिळते याच्यावरती विचारणार नाहीत. लांबी किती आहे? 75 किमी म्हणजे एक छोटीशी नदी आहे परंतु इंडो तिबेटच्या बॉर्डरवर असल्यामुळे ही महत्त्वाची नदी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 15 नंबर, महाराष्ट्रातील रेहकुरी ब्लॅकबॅक अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? हा सुद्धा खूप कॉमन प्रश्न आहे. सगळ्यांना माहिती आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. आणि अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे हे पण लक्षात ठेवा. इथं सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर ते कर्जत तालुक्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, सरदार सरोवर धरण प्रकल्प कोणत्या नदीवरती आहे? कॉमन प्रश्न आहे. सगळ्यांना माहिती आहे सरदार सरोवर धरण कुठे आहे? तर हे नर्मदा नदीवरती आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रश्न असा विचारू शकतात तुम्हाला. आता कसं होतं आपल्याला माहिती आहे आता सरदार वल्लभभाईचा पुतळा आत्ता बसवला 2019च्या आसपास म्हणजे मोदी सरकारने बसवला. परंतु हे जे नर्मदा धरण आहे याचं भूमिपूजन कोणाच्या हस्ते केलं होतं असं जर विचारलं तर या ठिकाणी आपण कन्फ्यूज होऊ शकतो. कारण भूमिपूजन कोणी केलं होतं याचं? भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलं होतं. कधी केलं होतं? 1961ला म्हणजे जवळपास 60, 62, 63 वर्ष झालं आज. एवढ्या दिवसापूर्वी ह्याचं काय केलेलं आहे? भूमिपूजन केलेलं आहे. आणि हे इथं विचारू शकतात. आणि असं विचारलं तर काय होतं बऱ्याच वेळेस आपल्याला माहीत तर नसतंच पण आपलं लॉजिक सुद्धा लागत नाही. लॉजिकने आपण काय उत्तर देणार? याचं मोदीच देणार.
आणि चला बा अजून 10 वर्ष मागे जाऊ म्हणून मनमोहन सिंग देऊ. उत्तर चुकून जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. 17 नंबर. भारतीय वनस्थिती अहवाल 2017 नुसार भारतात क्षेत्रफळानुसार कोणत्या राज्यातील वनक्षेत्र सर्वात जास्त आहे? सरळ विचारलं की भारतामध्ये कोणत्या राज्यात वनक्षेत्र सगळ्यात जास्त आहे, म्हणजे वनाखालील जमीन सगळ्यात जास्त कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ती कोणत्या राज्यामध्ये आहे? मध्य प्रदेशमध्ये आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि हे जे वन स्थिती अहवाल आहे, हा अहवाल कोण तयार करतं किंवा कोणती संस्था करते याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतात. मग कोण? भारतीय वन सर्वेक्षण ही संस्था आहे. आणि ही संस्था कोणत्या मंत्रालयाखाली असते? तर ती पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. ठीक आहे. भारतीय वन सर्वेक्षणची स्थापना कधीची आहे? 1965 ची आहे. आणि हा जो वनाचा अहवाल आहे, हा अहवाल ती किती वर्षांनी देते? प्रश्न विचारू शकतात. जशी जनगणना 10 वर्षांनी होती, तसं वनस्थिती अहवाल आहे हा दर किती वर्षांनी सादर केला जातो असं विचारलं जाऊ शकतो. तर हा किती वर्षांनी केला जातो? दर 2 वर्षांनी, म्हणजे 2 वर्षानंतर या ठिकाणी हा अहवाल जाहीर केला जातो. पुढचा प्रश्न आहे आपला 18 नंबर. काझीरंगा वन्यजीव अभयारण्य डॅशमध्ये स्थित आहे. कॉमन काझीरंगा वन्यजीव अभयारण्य कुठे आहे? आसाममध्ये आहे. एक गोष्ट जर तुमच्या लक्षात आली असेल मित्रांनो, तर तुम्हाला हे जे कोणतं वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे ना, हे तुम्हाला तोंडपाठच करायचे. TCS भरपूर याच्यावरती प्रश्न विचारत आहे की कोणतं वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे. त्याच्यामुळे हे तुम्हाला पाठ करायचे आहेत. आणि अजून एक पाठ काय करायचं आहे, हे कोणत्या प्राण्यासाठी किंवा पक्ष्यासाठी किंवा कशासाठी प्रसिद्ध आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे. मग हे जे काझीरंगा वन्यजीव अभयारण्य हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हे एकशिंगी गेंडा, म्हणजे जो भारतीय एकशिंगी गेंडा आहे ना, याच्यासाठी हे प्रसिद्ध आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता त्याचबरोबर या ठिकाणी आहे ना, हे जे काझीरंगा अभयारण्य इथं वाघ सुद्धा आहेत. आणि 2006 पासून त्याला ना वाघांचे अभयारण्य म्हणून सुद्धा घोषित केलेलं आहे. म्हणजे नवीन आता फॅक्च्युअल प्रश्न आपल्याला विचारू शकतात. एकशिंगी गेंड्याचा पर्याय नाही द्यायचे. वाघ, सिंह, हरिण, कोल्हा असे 4 पर्याय देतील. मग आपल्याला माहिती आहे एकशिंगी गेंडा, पण हे लक्षात ठेवा 2006 पासून याला काय वाघाचं अभयारण्य म्हणून सुद्धा घोषित केलेलं आहे. म्हणजे जसं तिथं एकशिंगी गेंडा आढळतोच, पण त्याचबरोबर काय मोठ्या प्रमाणामध्ये वाघ सुद्धा आढळतात. हे सुद्धा काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण 19 नंबर. भारतात जैव भौगोलिक क्षेत्राची संख्या किती? खूप टफ प्रश्न होता. म्हणजे 90% जाऊ द्या, 95% मुलाला प्रश्नाचं उत्तर माहीत नसणार. आणि ह्या 5% सुद्धा काय असणार आहे? टोला लागला नसणार आहे. बऱ्याच पुस्तकातच नाही हा प्रश्न. मग किती संख्या आहे? तर एकूण 10 आहे. ते कोणकोणते आहेत आता इथं मी लिहिलेत, तुम्ही स्क्रीनशॉट काढून वाचू शकता, लिहून घ्या. परंतु याच्यावरती खाली प्रश्न विचारणार नाहीत, पण तरी मी एक माहिती असेल म्हणून फक्त एकदा नजर फिरून घ्या. पण किती आहेत हे मात्र काय ठेवा, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय आपला 20 नंबर. काय विचारले पहा या ठिकाणी. उलर सरोवर डॅश मध्ये स्थित आहे. कोणतं सरोवर? उलर सरोवर कोठे आहे असं आपल्याला विचारलंय. या ठिकाणी ऑप्शन आहेत 4. ऑप्शन व्यवस्थित वाचा आणि उत्तर कुठं सांगा, कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर तुम्ही जर नवीन असाल, आपल्या चॅनल वाचून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.